राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जून महिना चालला आहे आता। ही वेळ हा काळ कसला आहे माहिती आहे का? मुलांचं मुलींचं ॲडमिशन करण्याचा। ॲडमिशन झालं की त्यांची रूमची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही पालकांची जबाबदारी आहे आणि पालक आपलं काम पूर्णपणे चोख बजावतात। पण ह्या समाजाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी स्टोरी तुम्हाला आज सांगायची, जेणेकरून तुम्हाला तुमचं पाल्य सुरक्षित राहील याची मला गॅरंटी आहे। सुरक्षित राहणं गरजेचं आहे। विषय आपल्या सबस्क्रायबरच्या बाबतीत घडलेला आहे, नाव चेंज करतो फक्त, बाकी सगळं विषय आहे असा। संदीप माने, आंबेजोगाई तालुका, बीड जिल्हा। आता बीड जिल्हा म्हणले की काय अंगावच काटा येतो, पण काटा बेटा येण्याचं काही नाही। फक्त भोग काय बाया भोगणारी, राजकारणाच्या नावाखाली पैसा गोळा करणारी ही जी बेकारचोट अवलाद आहे ही नष्ट होईन हळूहळू। कारण ह्या मातीत तेवढी ताकद आहे, अनैतिकता इथं जास्त दिवस टिकत नाही। ती कशाही प्रकारानं पण जाणार, ती मातीच्या पडद्याआड जाणार, काळाच्या पडद्याआड जाणार। त्यांना जमीन आपली आत घेणार। दुसरी गोष्ट, हा जो संदीप माने त्याच्या घरी काय लय हाय फाय कुटुंबातला आहे, अशातला माने चार चाकीतून फिरणारा नाही आहे। 3.5 एकर जमीन, 8 माई बाग आहे ती। एक घराला कुटुंबाला आधार जोडधंदा असावा म्हणून 17-18 शेरडा, 2 बोकाड त्याच्यात। ही चारण्याचं काम कधी आई करायची, कधी वडील करायचे, शेती बघून आपलं। आणि उन्हाळ्यात बिले डाळावं लागतात, कुराळ घ्यायची, बाबडी डाळ, कुठं लिंब डाळ, आणि ते त्यांना जागवायचं। ह्याला सुद्धा जावं लागायचं। पण पोरगा डोक्याला थोडा हुशार होता। माय बापाला वाटलं आयला आपलं 10 गेलं आणि 5 राहिलं, आपण जसं जगलो पोराला थोडं वेगळं जागवायचं। म्हणून त्यांनी डोकं लावलं, शिकतोय काय 68% मार्क 12वीला। याला म्हणले चांगले बा। ह्या संदीपला घेऊन पुण्याच्या हडपसरमध्ये एक कॉलेज आहे प्रसिद्ध, त्या ठिकाणी त्याचं ॲडमिशन इंजिनिअरिंगला झालं। आता हिथं घरची परिस्थिती, रातची एखादी 1-1.5 शिळी भाकर असली ना बाजरीची, ते हरावती त्याची आई, ती शिळी भाकर गरम करायची, मुरगाळायची। ती ताट घेऊन तसंच शिळी खाली जायचं, शिळीचं टंगडं धरायचं, पायात ठेवायचं, चरा 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 निरसं दूध। याला ह्या जगातला सर्वात श्रेष्ठ खतरनाक आहार आहे। इथं पिझ्झा बर्गर आणि आताला चिकटणारा मैदा खायचा नाही, असं खायचं। पोरग नुसतं स्प्रिंगच व्हा, ताकदवान, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धीला तल्लक, कारण नॅचरल खाणं, नैसर्गिक खाणं त्याच्या आहारात होतं। त्या आईने डोळं पुसलं, पोरगं चाललं म्हणल्यावर हे बी पाया पडून निघाला। ॲडमिशन झालं। प्रश्न झाला रूमचा। आता इथं काय, हा व्यवसाय आहे, आता हा धंदा आहे, इथं फक्त पैशाची भाषा कळते। बोर्डच लावून असतात ही। रूम भाड्याने मिळेल, विद्यार्थ्यांना रूम मिळेल, चालायचंच। शिव गेला एक ठिकाणी, 3 मजली बिल्डिंग, खाली 4-5 गाळं होतं व्यावसायिक। त्याच्यानंतर वर बिल्डिंग, त्याच्यावर पण बिल्डिंग, रांची सोय खोल्या केलेल्या। त्याच्यातला एक प्रशस्त हॉल होता मधल्या ह्याच्यात, त्या हॉलमध्ये एक महिला राहायची। आता इथं नाव सांगायला काय म्हणजे सांगू शकत नाही, कारण कार्यक्रम अजून बी चालू आहे म्हणून म्हणतोय। ही महिला, हिचा जो पती आहे, हा अशा व्यवसाय आपल्या अशा नोकरीत आहे की वर्षातून 2-3 वेळा घरी येणार फक्त बाहेर। मुलगा अमेरिकेत। म्हणजे असं आहे काहींचं, पैसा मोकार, पण एकमेकाला तोंडसुद्धा दिसत नाहीत, फक्त पैसाच छापायचा। या मशनीत पैसा छापायच्या, समाधान नाही, फक्त माल पाहिजे। ते परदेशात। बरं असं ना का, एकटी बाई घरात, बाईचं वय अंदाजे 45 ते 47 ह्या दरम्यान। हा गेला, बोलणं केलं, त्यांनी सांगितलं बा 3,000 रुपये तुम्हाला भाडं द्यावं लागेल। म्हणले काहीतरी कमी करा ना। ठीक आहे, 2,000च्या कमी होत नाही, घ्यायचे घ्या। म्हणले ठीक आहे 2,000। आणि मेस आमच्याकडेच आहे। म्हणले मेसचं काय? म्हणले 4,000 रुपये। 6,000 महिना पोराचा चालू झाला। वडिलांना व्यवस्थित वाटलं, बाकीचे विद्यार्थी होते, सगळं होतं, ठेवला तिथं रूममध्ये। 4 जण होते, नाशिकचे 2 होते त्याच्यात, आणि इंदापूरचा 1 जण होता। 4 जण राहिली बा तिथं एका रूममध्ये। आणि नाईलाजाने आता पोरांचं कसं असतं,
जुळवून घेतात एकमेकाला, कोणाचा कसा स्वभाव, कोणाचा कसा. पण त्यांच्या डोक्यात असं की शिक्षण पार पाडायचं, आपल्या इथून कलटी हाणायची, विषय संपला. ही घटना इतकी भयानक आहे आणि ह्या घटने 2023ची तुम्हाला सांगतो. या घटनेमध्ये ही जशी तिथं चालू झाला राहायला, कॉलेजला जायला, विषय असा झाला, ही जी बाई आहे, आता ही पोरं आहेत ना 18, 19, 20ची, ही नवाट कुठं तुंबाळलेली सगळी असतात. पण ह्यांच्या डोक्यात एक टार्गेट असतं, आपण शिकायला आलो आणि आपल्याला शिकायचं आहे. तुम्हाला आतली गोष्ट सांगू का, शरीर संबंध जास्तीत जास्त मुलगा असो मुलगी कधी मागतं माहिती आहे का, नेमके ह्याच काळात मागतं ज्या काळात त्यांना शिक्षण चालू असतं. अनेकांना त्या शिक्षणाची वाट लागली ह्या शरीर संबंधांच्यामुळं. म्हणजे शरीराचं आकर्षण तेवढं असतं दुसऱ्या शरीराविषयी, तो काळ हाचे. आणि आईबापाचं देव पाण्यात घालून बसलेले असतात, कशाला, माझं पोरं शिकलं पाहिजे, स्वतः पाय उभं राहिलं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, समाधानी भाऊ, नका का द्यायला टोकडा द्यायना पण लागला पाहिजे. 4 चौघात सांगता येतं, रामभाऊ श्यामभाऊ या चहा प्या, पोराच काम झालं आता, परमनंट आहे, 61,000 आहे, नाही पॅकेज आहे 9 लाखाचं, आई म्हणे ना त्याच्यामध्ये. पण विषय असा आहे की ह्याच काळात नेमकं शरीर सुख म्हणजे तीव्र इच्छा होती. ही जी आंटीच म्हणू तिला आता, बाई अशी खटका तुम्हाला सांगतो दिसायला, एकदम धिंगाणा म्हणजे कसं की बरेच जण, आता काही जण बुटक्या सुटक्या हाईटनी कमी बिमी राहत्यात, तसं नाही. तिला वाईट कामाला नाव का ठेवायची, गुण चांगलं नाही तो. आणि 100 एखादा अशी असतीच, शिवं लागतं आलं पाहिजे. नखरेल स्वभावाची बाई, पाऊंडर थापणारी बाई, पण सावलीला राहिल्यामुळं अशी गुळगुळीत बाई, गरम बाई, 5.5 फूट उंचीची बाई. आणि वजन तराजूत कशी बी टाकली, कुठल्या बी काट्यावर चढवा, 50, 55, 60 बी आसपास. थोडी डब्बी अशी, पण लय टाकाटक राणीमान. आईला ती राहिली. तिने आता तिच्या मना आहे बा कोणता पोरगा पाठवायचा. तिने याला जरा जवळ केला. घरी काय करतो, वडील काय करतात, आई काय करते, परिस्थिती कशी आहे, घरच्यानं सगळं बरं आहे का, असं तसं. आणि गप्पा मारायला मला एकट्याला करमत नाही रे, तू असं कर, गप्पा मारायला 1 तासभर कोण येत जा तुझ्या शेड्यूलमधून वेळ काढून. आता मालकीने खायला घालायला तिचे आणि राहायला तिचे, तरी आपण पैसे देत असलो तरी हा यायचा तासभर, 3:30, 4 वाजता अशा टायमात यायचा, कधी 8 वाजता यायचा. जेवणाचा टायमिंग ठरला तर संध्याकाळी 8चा. ह्याला 7 वाजताच बोलवायची. बाकीचे विद्यार्थी 8ला काय होते ते काहीतरी काम असा म्हणून 10-5 लोकांना पोरांना घालायची जेवायला विकत मेसमध्ये. गेला तासभर आधी गेला की शीतं नखरं चालू व्हायचं. हे पोरगा जो संदीप मानला ही काय करायची की मी यायच्या आधी 10 मिनटं हातपाय तोंड धुणार, बेस्टपैकी मेकअप करणार, अशी फिक्कट लाली लावणार, की असं अख्खं मोकळं सोडून देणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचा गाऊन इतका तलम प्रकार, गाऊनचे प्रकार असतात, सुती वेगळा तलम वेगळा. मला तुम्हाला हे सांगायचे की दुनिया कशी आहे आणि तुम्ही कसं सावध राहायची, देण्यात ठेवा काय होतंय. तलम गाऊन मानला, ते तलम गाऊनमध्ये असा गाऊन होता की ती नाही घातला तरी चलन बाबा, ती पारदर्शक नव्हता पण ती शरीराला जाऊन चिकटायचा. आणि तिची जी फिगर इतकी उठावदार दिसायची, याचं पत्र लागलं दारदार करायला, नट हलायला लागली. ही होतंच, ही निसर्ग आहे. आईला काय करू, पण तो कंट्रोल कवर कंट्रोल करणार. जेवायला घेऊन यायची, बाकीच्याला लोणचं देत नव्हती, पापड, याला लोणचं पापड बी. जेवायला बसलो, डोक्यावरून हात फिरव, पाठीवरून हात फिरव, दंडच दाब. तिचा स्पर्श आहे ना, ह्याला संकोचल्यासारखं व्हायचं, पण त्याला हवा असा वाटायचा, बरा वाटायचा. गरम हात, मऊ हात, गुळगुळीत हात, पण ह्यो हात कसा गात करतो बघू आपण आता. ते झाल्यावर ते म्हणले रात्री झोपेत झालं असं 10-15 दिवस माझी मान अवघडली, अरे चोळून देतो का प्लीज, तुला द्यावाच लागत. बाई जेवण झालं, आयोडिकची बाटली घेऊनच तयार. तयार घेतलं म्हणलं आम्ही बेडवर तिथं नेलं, धार लावून घेतलं. सगळी पोरं जेवून गेली होती, 9:15 वाजलेल्या. कुत्रे यायला चान्स नव्हता तिथं. तिने बटन दाबून फक्त 0 लाईट चालू ठेवली.
खसाखसाच गाऊन काढून टाकला बा त्यो फक्त त्या बराबर. आणि याला म्हणली चोळ मागून आता ह्योची शिर. कशाची शिरण कायचं काय, तिला ती पोरगाचा कार्यक्रम राबवायचा होता. हा, असं अजिबात नाही की फक्त अत्याचार पुरुषच स्त्रियांच्यावर करतो, अजिबात नाही. स्त्रियासुद्धा पुरुषावर अत्याचार करतात आणि हे लपून छपून चालतं. अशी प्रकरणं समोरच येत नाही, बाहेरच येत नाही, हे सुद्धा आलं नाही. हा, आणि आलं जर असतं ना तर करेक्ट कार्यक्रम याचाच झाला असता. हे पण तुम्हाला सांगतो, कायदा बायांच्या बाजूने, शिवाय पैशावाले, संपला विषय. त्याला चोळायला लावलं, कशाचं काय, चोळता चोळता हे झालं गरम. पोरग गरम झाल्यावर पण भीती हा प्रकार असतो बरं का, देण्यात ठेवा मनामध्ये. तुम्ही गरम न व्हा नाही तर इतळायला लागा, पण भीती असा प्रकार असतो की एक्स्ट्रा जर काही डोकं लावलं तर तिथून वाहनी ती का पोलीस कंप्लेंट होती, शिक्षणाचं वाटलं होतंय, शाळेतून काढून जाऊन डायरेक्ट शेरडा मागं, थिर हाड खुड. हे त्याला करायचं नव्हतं, शेरडाच चारायचं नव्हतं त्याला. आणि ती शिळीची जात अशी म्हणला किती त्याला काय त्याच्या पारा डोक्यात फोडून सांगा, पण शिळी चालता चालता दुसऱ्याच्या शेतातली 4 पानं खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ती जातं ती चित्र. चांगलं शेलके गावात आणून टाका, ती थोडं खाणार शेंडा शेंडा त्या बाकीच्यावर मुतणार. ह्याला म्हणता शिळी लय हट्टीली जात. मग ती जमलं बा, त्याने थोडा रिस्पॉन्स आला, तिकडून रिस्पॉन्स आला. तिने हात धरला, असा छातीवर दाबून धरला त्याचा. आता याला म्हणतात ग्रीन सिग्नल. तुटून पडले एकमेकावर. लय ऐकायला बरं वाटतंय तुम्हाला, पण याच्या पाठीमागं हे जेव्हा घडतं, असे अनैतिक संबंध जेव्हा चालू होत्यात, त्यामागं बरंच काही दडलेलं असतं. ही लोकांच्या लक्षात येत नाही. शहरात असं खुश झालं नाही, हाय असं फळ जाते बरं का, म्हणजे असं खुल्ला खुल्ला कार्यक्रम आहे बरं का, काय फिटिंग नाही काय नाही, पण शूटिंग आहे. पण ह्याच्यामध्ये त्याला त्याची सवय लागली. एक दिवस झाला, 2 दिवस गेले, हा प्रकार रोजा, एकही दिवस खाडं नाही, रोज चालू. आठवडा, 15 दिवस, महिनाभर. आता ह्याच्या एक महिन्याभरात ह्याच्या एक गोष्ट लक्षात आली. ही तराट ही काय नको नको म्हणत तर कार्यक्रम 25 मिनटं काय, 27 मिनटं काय, 30 मिनटं काय, फर्स्ट इनिंग, सेकंड इनिंग, थर्ड इनिंग, पोरगच न वाटणं. त्याला काय लागतं, शिळीच्या दुधावरचं निरश्या. हे महिन्याभरात त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की ही बाई आपल्याला संबंध करायच्या आधी काहीतरी प्यायला देतेच. हा बी घेत होता आणि ती काय वेगळं देत नव्हती. कधी थम्सअप, कधी स्प्राईट, कधी त्या पायनॅपलचा ज्यूस, कधी त्या ह्याचा चिक्कूचा ज्यूस. दुधात चिक्कू मिक्स केल्यावर ज्यूस चांगला होतो. पण ह्याची जी नॅचरल चव आहे, आता ही झाडावरचा आंबा खालून पाडून दगडाने पाडून खाणार पोर, एक चव त्याच्यात कॉमन आहे. थोडं काढवाट लागतं. हे काय करायची, शक्तिवर्धक जे गोळ्या आहेत ते त्याच्यात टाकायची. एक तर पोरग नाव वाटतं शक्तिवर्धक गोळ्या, त्याला काय बा असा कडक बांबूच. मग याच्या डोक्यात आलं की हे चुकीचं आहे किंवा ही असं आहे. त्याच्यात दुसरी त्याला त्या बाईची हळूहळू महिन्यात 1.5 महिन्यात किळस यायला लागली. किळस म्हणजे काय, नको वाटायला लागले. हे याचं कारण होतं, तू फक्त पडून राहा, मी बरोबर करते. हे सूत्र होते अवलंबायचे. आता ते सगळे, ते एक आसन आहे किंवा ते सगळेच सूत्र अवलंबतात. म्हणजे समजा नावावर गाडी, मग नदी आली तर नाव खाली काढायची, त्याच्यात गाडी मांडायची, पलीकडे चालायची. कधी नाव गाडीवर, कधी गाडी नावेवर, असं एक सूत्र असतं कामसूत्रात. ही ह्याला काय रिस्पॉन्स, ह्याला स्वतःला आक्रमण करायला कधी चान्सच नाही, तीच आक्रमण करायची याच्या. ह्याला कायदेशीर भाषेत अल्पवयीन मुलाचं किंवा सज्ञान मुलाचं, जर 18 पूर्ण झाल्यावर समजा, शारीरिक शोषण म्हणतात. ह्याच्या विरुद्ध काय 376 ह्या बाईवर लागायला पाहिजे होती. ही बाई आत्म जायला पाहिजे होती. त्याचं शोषण किती खतरनाक प्रकारे केलं माहिती आहे का तुम्हाला. त्या पोराची चेस्ट म्हणजे छाती, दंड बिंड, स्नायू, हे सगळं असं कुमकुवत झालं. हे निघून गेलं त्याच्यात, त्याचा करंटच निघून गेला थोडक्यात. बिगर रेंजचा मोबाईल. हा, इतका त्या ह्याचा साईड इफेक्ट झाला. लगवीला सुद्धा पिवळी यायला लागली. लय बेकार काम. दुसरी गोष्ट, त्याला जाणवतं की आपण खंगत चाललोय, आपण संपतोय. आणि घरी एक दिवस गेला, महिन्यातून 2 महिन्यातून समजा घरी किंवा बेठायला वळी जरी आली तरी म्हणते, अरे तुला काय झाले, खाणे मिळणं व्यवस्थित नाही का, तू पार असा उतरलाय, एवढा बलदंड पोरगा तू, एवढा ही तू पार हे झालाय. काय उत्तर देणार? उत्तर अशा वेळी देऊ शकत नाही.
ह्यांनी डोकं लावलं, मला इथून काही करून निष्ठायचं. तिने त्याला 5,000, 10,000, 20,000 एकूण 65,000 रुपये दिले. त्याचं कुठलंही मेसचं पैसे घेतले नाही, त्याचं कुठलंही भाड्यात पैसे घेतलं नाही, पण 65,000 रुपये त्याला दिले खर्चायला. कपडे घे, बदामान, काजवान. त्या आपल्या शक्तिवर्धक गोळ्यांचा इफेक्ट त्याच्यावर एवढा पडला की ते बदामान काजू काय कात करणार आहेत, काय नाही करू शकत. रोज विष चालू आहे ना शरीरात. कुठलीही हो का माणसाला नाद असावा पण नादिक नसावा, नसावाच नादिक. कुठलीही गोष्ट वाईट नाही शरीराला. मैथून हा सुद्धा वाईट नाही, पण त्याचा अतिरेक वाईट आहे. कुठली गोष्ट अति झाली ना विषय संपला. ते माणूस लवकर जाग्यावर येत नाही. आता ह्या घटनेमध्ये पोरांनी म्हणलं की इथून निष्ठायचं ठरवायचं, कोणाला काही न करता. पोरं आजकालची पोरं थोडी हुशार आहेत. काय केलं, प्लॅनिंग केलं आतल्यात की काही न होता निष्ठायचं. आपण जर हिला डायरेक्ट विरोध केला बघू काय होते. ते म्हणलं हो झालं गेलं, गंगेला मिळालं, तुझं माझा काय संबंध नाही. ते म्हणले 65,000 रुपये टाकायचे माझे, ते पण व्याजासकट टाकायचे. त्याला 10 रुपये टाका व्याज, 2.5 लाख रुपये ते. आईला मला शहरात गेले आता बोकडा सकट. 2.5 लाख रुपये ते नाही तर मी माझ्या अत्याचार करायची तक्रार दाखल करेन. शेत पार आळूनच बसलं बा त्याचं. आता म्हणला सुट्टी नाही बा. म्हणला माझी शारीरिक क्षमता कमी व्हायला लागली, मला त्रास व्हायला लागला आहे आणि मला तुझी किळस यायला लागली. स्पष्ट बोलला ते. माझी किळस ती म्हणतो, माझी दादागिरीचीच भाषा. बदललं ना, याला म्हणतात शेमेलियन सरडा आहे ना, एका क्षणात पोपटी असला की तो लाल होतो, पिवळा होतो, तसा रंग बदलला बया बाईने. मग ती म्हणली हम करे सो कायदा. असं नाही, मी सांग ना यायचं म्हणजे यायचं. ह्याला झोपच नाही. यांनी ठरवलं ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. त्यांनी त्याच्यासारखाच एक जोडीदार बघितला, येलच नाही त्याला. म्हणला तू लाईन मारायला सुरुवात कर, मी झटका हाणतोय. म्हणलं 1 नंबर, जाऊ दे. 1 नंबर आहे म्हणला. त्यांनी लाईन हाणायला सुरुवात केली. 1-2 दिवस त्या बाईनी त्याच्या जोडीदाराला बोलावलं तिथं आत. याला माहिती तिथं गेल्यावर काय असतं काय असतं. तिथं बोलावलं त्याला. यांनी सगळं बाज्या बोज्या आपला आवारला, पिशव्या बाहेरची पाडला. फक्त मोबाईलमधला सिम आणि मोबाईल दोन्ही बंद करून टाकलं. दुसरा मोबाईल घेतला, सिम बी दुसरं टाकलं. तू मला सांगतो त्याला असं वाटलं काहीतरी होईल, ही तक्रार करेन, दुनिया करीन. काही नाही झालं. तिकडे फिरकलाच नाही तो हडपसरला परत. त्यांनी शिक्षण नाही सोडलं, पण थोडी लांब रूम घेतली आणि तिथून बस नेऊन जाऊन करायचा. पण हा एरिया सोडला, ते सोडलं. त्याच्या म्हणण्यानुसार ही बाई अजूनही तो कार्यक्रम चालू आहे. तिचं ते वासना शमनासाठी ते ह्याला म्हणतात मुलांचं लैंगिक शोषण करणं. आपलं पाल्य ज्या ठिकाणी ठेवलं तिथले वातावरण, तिथली परिस्थिती बघा. अशी कुठली महिला आहे का काय का, हे आपल्या एक बाप म्हणून सगळ्यांची जबाबदारी देण्यात ठेवा. अशा प्रकारची कुठल्याही फासामध्ये जर पोरं अडकली, तुम्हाला कधी कधी ऐका येतं बघा, पोरगा शिकाट टाकला आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ह्याच्या पाठीमागे असली काहीतरी कारणं असू शकतात. ही लोक बोलत नाही स्पष्टपणे. त्यामुळं आपली सगळ्यात मोठी जी प्रॉपर्टी आहे ना, ही आपलं पाल्य किंवा मुलगा आहे मुलगी, ही वाटोळं होऊ नये याची जबाबदारी घेतलं ना तरी आजचा बागाचं सार्थक झालं. रामकृष्ण हरी.